श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा खूप छान जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण भेंडी शेतीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे. जमीन कशी असावी, बियाणे कोणते वापरावे, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि जास्त उत्पादन कसे मिळवायचे हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. भेंडी पिकासाठी मध्यम ते हलकी जमीन उत्तम असते. पाणी साचणार नाही अशी जमीन असावी. उष्ण हवामान भेंडीसाठी योग्य असते. त्यामुळे उन्हाळ्यात आणि खरीप हंगामात भेंडी चांगली येते. चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाण वापरणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ अर्का, अनामिका, परभणी, क्रांती यांसारखे वाण चांगले उत्पादन देतात. आपल्या शेजारच्या बाजारपेठेत जो योग्य वाण असेल तो निवडावा. एक एकरासाठी साधारण 3 ते 4 किलो बियाणे लागते. पेरणी कशी करावी? ओळीतील अंतर 2 ते 2.5 फूट ठेवावे. 2 झाडामधील अंतर 1 फूट ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यांचा औषध प्रक्रिया करा म्हणजे रोग कमी होतो. पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये त्याची पाण्याची दक्षता घ्यायची. 4 ते 5 दिवसांनीच पाणी द्यावे आणि नंतर पावसाळ्यामध्ये वगैरे जास्त पाणी देऊ नये, नाहीतर मुळं सडतात आणि भेंडी फुलते. आता आपण झाडांची पाहिजे तर जमीन कशी तयार करावी. त्या जमिनीमध्ये शेणखत 8 ते 10 टन प्रति एकर टाकावे. नत्र, स्फुरद, पालाची खते योग्य प्रमाणात वापरावी. सुरुवातीला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे द्यावे आणि वाढीच्या वेळी टॉप ड्रेसिंग करावे. भेंडीमध्ये मावा, पांढरी माशी, फळ पोखरणी आळी जास्त दिसते. यासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी आणि ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. पेरणीनंतर 40 ते 50 दिवसांनीच भेंडी तोडायला तयार होते. भेंडी ही लहान आहे तेच तोडावी. दिवसाआड 1 दिवस सोडून 1 दिवस भेंडी ही तोडावी. सुरुवातीला 2-3 दिवसांनी तोडायची आणि नंतर चांगली चालू झाली तर 1 दिवस सोडून 1 दिवस त्याची तोडणी करावी. 1 एकरातून 40 ते 60 क्विंटल उत्पन्न मिळू शकते. योग्य व्यवस्थापन केल्यास चांगला नफा मिळतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलचे बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.